खिडकीनं सांगितलेलं आहे की आईचं महत्त्व काय आहे. पण खऱ्या अर्थानं या मातेच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, फोटोकडे पाहिल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं हसत मुखत जगलेलं आहे, पण आकस्मिक अशा स्वरूपाचं जाणं झालेलं आहे. आणि साधू संतांनी सांगितलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं आई हा गुरु आहे. आई हा सौभाग्याच्या माध्यमातून जाणं झालेलं आहे. अशा या आईच्या जाण्यानं या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, ते सामर्थ्य भगवंताने त्यांच्या कुटुंबांना देऊ. माझ्या दरेकर कुटुंबाच्या वतीनं त्याचबरोबर आकाशजी सातपुते आणि येण्यासाठी मी सर्वप्रथम मानसिक भयापासून करायला विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी उपस्थित राहायचे. आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे ज्योती पाटीलकर आणि निर्मला नवले या दोघींच्या वतीने मावशीला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली 51,000 रुपयांचं या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे. ही देणगी स्वीकारण्यासाठी शहाजीराजे दळवी आपण या ठिकाणी यायचे आणि सतीशदादा पाचके शिरूर भाजपा पेठ मंडळचे अध्यक्ष आपण ही देणगी त्या ठिकाणी शहाजीराजेंकडे सुपूर्द करायचे. त्यानंतर मेसाई देवीचं कलशाचं देखील या ठिकाणी काम चालू आहे. त्यासाठी देखील 11,000 रुपयांचा आनंदराव टोले अध्यक्ष आपण ही देणगी स्वीकारायची आणि शुभम भैया नवले सरपंच काळेगाव आपण ही देणगी या ठिकाणी मेसाई देवी ट्रस्ट अध्यक्षांकडं सुपूर्द करायचे. तदनंतर या ठिकाणी विद्याधाम प्रशाला विद्याविकास मंडळासाठी देखील 5,000 रुपयांची देणगी सचिव सदाशिवराव कुंडे आपण ही देणगी स्वीकारायची आणि कुमार महाराज नाणेकर ही देणगी आपण अध्यक्षांकडं त्या ठिकाणी सुपूर्द करायची. तदनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी देखील 2100 रुपयांची या ठिकाणी देणगी प्रसाद साकोरे ही देणगी आपण स्वीकारायची आणि ॲडव्होकेट रघुनाथ पडवळ शिरूर तालुका पुन्हा एकदा आपण विशेष करून वेळेच्या मर्यादा ठेवून या ठिकाणी अतिशय वेळेमध्ये प्रवचन सेवा केली आणि अतिशय त्यांना अचानक सांगितलं, परंतु त्यांनी या ठिकाणी गावावर प्रेम करून उपस्थित झाल्याबद्दल हरिभक्त भरत भरतारे महाराज या ठिकाणी मेजर तावडे शेखरदादा पासूनकर पाटील आपणास विनंती झाला आपण सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. याची प्रवचन सेवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभली. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि तांबे परिवाराच्या वतीने त्यांचा सुद्धा ऋण व्यक्त करतो. कैलासवासी मामींना कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला. संदीपराव असतील, गणेशराव असतील या दोन्ही बंधूंनी आपल्या आईची अतिशय काळजीपूर्वक सेवा केली. कॅन्सरसारख्या आजारातून त्या बऱ्या होत असतानाच पुन्हा एकदा त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्याही आजारातून बरं करण्याचा निश्चय या दोन्ही भावांनी केला. इथून कानूरमधून शिक्रापूरमधून पुण्याच्या वीरनाथ मंगेशकर हॉस्पिटलपर्यंत या दोन्ही भावांनी अहोरात्र जागून आपली आई पुन्हा कशी बरी होईल याच्यासाठी नितांत प्रयत्न केले. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि कैलासवासी मामींना आपल्याकडून जाऊन 10 दिवस झालेले. गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक जणांनी प्रत्यक्ष भेटून फोनवर या दोन्ही बंधूंचा आणि त्यांच्या परिवाराचा सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. राजनगावच्या महानगरपालिकेची प्रार्थना करतो. वैयक्तिक माझ्या पाचूनकर पाटील कुटुंबियांच्या वतीने आणि शिरूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्या ठिकाणी थांबतो.